नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी काळ्या घेवड्याची सुकी भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। मी इथे अर्धा किलो काळ्या घेवड्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्या सोलून असे एक वाटी काळ्या घेवड्याचे दाणे निघालेले आहेत। एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतला आहे, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि ओलं खोबरं होतं, एवढा तुकडा होता ओलं खोबऱ्याचा, तो मी कट करून घेतलेला आहे। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी वाळलेलं खोबरं वापरलं तरीही चालेल। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, छोटा पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला। हे मसाले आपल्या दीप्स किचन मराठीचे आहेत। जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर वरील दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आलं, लसूण आणि खोबरं काढून घेते। त्यातच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले, त्यातले अर्धे मी वाटणामध्ये घालते। पाणी न घालता आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता मी असं जाडसर थोडं वाटून घेतलेलं आहे। मी गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातले। तेल तापले, त्यामध्ये मी मोहरी घालते, त्यातच आपल्याला जिरे घालायचे। कांदा घालूया, हिंग घालायचं आहे, कढीपत्ता। आता कांदा 2 मिनिटं चांगला परतून घेणार आहे। कांदा 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। आपण ही भाजी सकाळी टिफिनसाठी सुद्धा करू शकतो, झटपट होते। 2 मिनिटं मी टोमॅटो सुद्धा परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले ते घालायचे। आता हे मी सगळं मिक्स करून घेतलंय, त्यामध्ये पावडर मसाले घालायचे, हळद आणि धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला घेवडा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। घेवडा साधारण मी 2 मिनिटं चांगला परतून घेतला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालू शकता। मी फक्त अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरचं प्रेशर सुद्धा पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आता मी झाकण काढते, वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि छान घेवड्याची सुकी भाजी तयार करून झालेली, खूप छान झाली, खूप छान सुगंध येतोय। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। तयार झाली काळ्या घेवड्याची सुकी भाजी, खूप छान झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।